नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात सगळे? मी शीतल तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण सुंदर असा मोत्याचा चोकर कसा बनवायचा ते बघणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। त्यासाठी साहित्य काय काय लागतं ते बघू। तर हे बघा, अशा प्रकारचे फुलं मोत्यापासून बनवलेले, याचा व्हिडिओ अगोदरच चॅनलवर अपलोड केलेला आहे, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता। तर अशा प्रकारची टोटल 9 फुले आपण बनवून घेतलेली आहेत। 7 आपण चोकरसाठी वापरणार आहोत आणि 2 फुलांचे आपण कानातले बनवणार आहोत। सेटवर मॅचिंग असे आय पिन्स लागणार आहेत, जंप रिंग, टूल्स आणि पाठीमागे लावण्याची दोरी एक लागणार आहे आपल्याला। तर सगळ्यात पहिल्यांदा मी एक आय पिन घेतलेली आहे। इथं तुम्ही 18 गेज 20 गेज वायर पण वापरू शकता। तर एक आय पिन घेऊन मी पक्कडमध्ये अशी पकडून, बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मी त्याचा एक राऊंड बनवून घेणार आहे। फुलांमध्ये जो आपण क्रिस्टल वापरलेला आहे त्याच्या साईजच्या अंदाजाने आपल्याला हा राऊंड बनवून घ्यायचा आहे। तर पहा व्हिडिओमध्ये बघितल्याप्रमाणे। तर बघा अशा प्रकारे त्याचा शेप झालेला आहे। नंतर एका साईडने ऑलरेडी लूप असल्यामुळे मी त्याला स्ट्रेट करून घेतला आहे आणि तशाच प्रमाणे दुसऱ्या साईडलाही आपल्याला मध्यभागी पकडून पकडच्या साहाय्याने प्लायरच्या साहाय्याने ती वायर सरळ करून घेतली आहे आणि 1 सेंटीमीटर वायर ठेवून अंदाजे बाकीची वायर आपण कट करून घेणार आहोत कटरने, आणि राहिलेल्या वायरचे आपण एक लूप बनवणार आहोत। तर बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण एक लूप बनवून घेतलेला आहे। अशा प्रकारची कडी बनवून आपण त्यावर फूल बांधणार आहोत। तर 7 फुलांसाठी मी 7 कड्या बनवून घेतलेल्या आहेत। व्यवस्थित असं फूल आपल्याला ठेवून बघायचं आहे त्याच्यावर, आणि दोन्ही लूप मध्यभागी येतील अशा प्रकारे ठेवून आपल्याला त्या कड्या ॲडजस्ट करायच्या आहेत। हे बघा, स्टेप बाय स्टेप अगदी फॉलो केलं ना, फार सुंदर असा मोत्यांपासून चोकर तयार होतो। पहा, कडीवर फूल ठेवून आपल्याला अशा प्रकारे त्याला बांधून घ्यायचं आहे। इथं या फुलाला अगोदरचे तार शिल्लक राहिलेले होते, ती जर तार तुमची शिल्लक नसेल तर 30 गेज वायरचा बंडलमधून थोडा तुकडा कट करून घेऊन हे फूल आपल्याला बांधून घ्यायचं आहे। तर बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे छोटं टोक अगोदर मी एका मोत्याच्या भोवती गुंडाळून, तसेच ती कडीसुद्धा आपल्याला त्यात व्यवस्थित पॅक करायची आहे। अगदी सोपी प्रोसेस आहे, काहीसुद्धा अवघड नाही। तर बघा दुसऱ्या बाजूलाही मी तशाच प्रकारे अडकवून घेतलेला आहे आणि शिल्लक राहिलेली वायर मोत्याभोवती गुंडाळून कट करून घेतलेली आहे, आणि कट केलेलं टोक आपल्याला व्यवस्थित आतल्या साईडने दाबून घ्यायचं आहे, कारण ते नंतर लागू शकतं। अशाच प्रकारे आपण दुसऱ्या बाजूनेही तारेने कडी आणि मोत्याचे फ्लॉवर व्यवस्थित बांधून घेतलेले आहे।
तर बघा इथं मी मिडलला जे फ्लॉवर आपलं येणार आहे त्याच्यासाठी एक घुंगरू बनवणार आहे. त्यासाठी मी मोठ्या साईजचा एक ड्रॉप शेप कुंदन घेतलेला आहे, क्रिस्टल, आणि त्याला बॉल पिनमध्ये अटॅच करून प्लायरच्या मदतीने वरच्या बाजूने अशा प्रकारे गोल लूप बनवून घ्यायचा आहे, म्हणजे आपले घुंगरू तयार होते. लटकन पण म्हणतात ह्याला. तर बघा इथं तुम्ही तुमच्या आवडीनुसार लटकन बनवू शकता, वेगवेगळ्या रंगाचे किंवा वेगवेगळ्या साईजचे. तर पहा तारेमध्ये मी लटकन ओवून घेतला आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला तो बांधून घ्यायचा आहे. कडीसोबत तार आपल्याला अशा पद्धतीने घट्ट एकदम सिक्युअर करून घ्यायचे आहे, जेणेकरून ते हलणार नाही. तर जे व्ह्यूअर्स आज नव्याने या चॅनलवरती आले आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि सबस्क्राईब बटनच्या शेजारील बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. तर बघा अशा पद्धतीने मी सर्व फुलं बनवून घेतलेले आहेत. आता एका आड एक आपल्याला फुलांच्या कड्या ह्या फिरवून घ्यायच्या आहेत. तर बघा मिडलला जे फ्लॉवर येणार आहे त्याच्या कड्या मी सरळ आहे अशा ठेवलेल्या आहेत आणि त्याच्या शेजारच्या फ्लॉवरच्या कड्या अशा उभ्या फिरवून घेणार आहे प्लायरच्या मदतीनं. व्यवस्थित सरळ फिनिशिंग येण्यासाठी किंवा फ्लॉवर सेट गळ्याभोवती सेट होण्यासाठी आपल्याला ही प्रोसेस करायची आहे. तर बघा ज्या फुलाच्या कड्या सरळ आहे अशा असणार आहेत त्याच्या शेजारील दोन्ही बाजूच्याही फुलांच्या कड्या ह्या उभ्या करायच्या आहेत आपल्याला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे, आणि त्याचे लूप ओपन करून ते एकमेकात अडकवून घ्यायचं आहे. बघा अशा पद्धतीनं तसेच व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा. बघा अशा पद्धतीने कड्या जोडून घ्यायच्या आहेत. व्हिडिओ बनवताना थोडासा कॅमेरा हलल्यामुळे प्रॉब्लेम झाला आहे, त्याबद्दल मी तुमची क्षमा मागते. तर बघा व्हिडिओ थोडासा फास्ट केला आहे मी, कारण खूप मोठा होऊ शकतो व्हिडिओ, त्यामुळं अशाच प्रकारे आपल्याला व्यवस्थित अशा सर्व फ्लॉवरसोबत कड्या जोडून घ्यायच्या आहेत. बघा त्यानंतर जंप रिंग घेऊन अशा पद्धतीने ओपन करून आपल्याला ती शेवटच्या फ्लॉवरमध्ये अडकवून त्यात दोरीचा एक भाग अडकवून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित असं प्रेस करून दाबून घ्यायचं आहे.
तर बघा अशा पद्धतीने दुसऱ्याही बाजूला मी त्याच पद्धतीनं कडी आणि दोरी जोडून घेतलेली आहे. आणि पहा अशा प्रकारे आपला सुंदर असा मोत्याचा चोकर रेडी टू वेअर झालेला आहे. खूप सुंदर दिसतो. कोणत्याही ट्रेडिशनल लुकवरती खूप छान दिसणार आहे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.